नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात श्री क्षेत्र गुळाणी येथे पाझर तलाव परिसरात खडीने भरलेला हायवा ट्रक उलटल्याने वापगावकडे जाणारा रस्ता बंद झाला। ही घटना शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। गुळाणी रस्त्याचे काम सुरू आहे। या कामासाठी वापगाव बाजूने खडी घेऊन हायवा ट्रक गुळाणीकडे येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात ब्रेक दाबल्याने हायवा जागेवरच पलटी झाला। वाहन उलटून झालेल्या अपघातातून चालक मात्र सुदैवाने बचावला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील आंबेठाण चौकापासून काही अंतरावर चेतन ढाब्याच्या समोरील भागात एका भल्या मोठ्या खड्ड्यात रिक्षा उलटल्याची घटना शुक्रवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी घडली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। आळंदी दिघी आणि चाकण पोलिसांच्या हद्दीत सक्रिय असलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे। पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी बापू बांगर यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। सराईत गुन्हेगार स्वप्नील राजाराम तापकीर वयवर्ष 33 राहणार चरोली बुद्रुक याच्यावर खंडणीचा 1, गंभीर दुखापतीचा 1 तसेच खोटे पुरावे सादर करून फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई झाली होती। दुसरा आरोपी अर्जुन कलप्पा सूर्यवंशी वयवर्ष 25 राहणार भीमा कोरेगाव तालुका शिरोळ याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात दरोड्याचा 1 आणि घरफोडीचे 5 गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या दोन्ही सराईत गुन्हेगारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या दिघी आणि चाकण पोलीस ठाणे येथील केसच्या सुनावणी दरम्यान त्यांना जामीन मिळण्यासाठी लायक आणि प्रतिष्ठित जामीनदार सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र दोघेही योग्य जामीनदार सादर करण्यात अपयशी ठरले। त्यामुळे दोन्ही गुन्हेगारांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी येरवडा कारागृह येथे ठेवण्याचे आदेश दिले आहेत। विरहाम ते भवार वस्ती रस्ता मागील अनेक वर्षांपासून स्थानिकांनी मागणी करून सुद्धा होत नसल्याची स्थिती समोर आली आहे। 2009 मध्ये या रस्त्याचं भूमिपूजन तत्कालीन आमदारांनी केलं होतं, मात्र प्रत्यक्षात रस्ता आजपर्यंत होऊ शकला नाहीये। 25 वर्ष रस्त्यासाठी स्थानिक नागरिक मागणी करतात, परंतु शासन कोणत्याही प्रकारे पावले उचलत नाहीये। खेड तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या या गावांमध्ये आजारी रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी साधन नाहीये। पावसाळ्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास खड्डा करून पुरावा लागत असल्याचं भीषण वास्तव स्थानिक नागरिकांनी कळवलंय। खेड तालुक्यातील चांडोली येथील शिवदत्त आश्रमात भक्तीच्या नावाखाली आश्रमात आलेल्या महिलांशी विनयभंग करणाऱ्या बाबाचा पर्दाफाश झाला आहे। या बाबाने यापूर्वी देखील असे कारनामे केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या बाबाने खेड तालुक्यात आणखी असे प्रकार केले असल्याची शक्यता आहे, त्यामुळे सखोल तपास करण्याची मागणी होत आहे। नवनाथ पंढरीनाथ गवळी वयवर्ष 53 सध्या राहणार चांडोली राजगुरुनगर तालुका खेड असे या भोंदूबाबाचे नाव आहे। त्याच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आहे। एका 35 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करत या बाबाच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश केला आहे। 1.5 वर्षांपूर्वी गवळीने राजगुरुनगर येथील गढई मैदान परिसरात दत्तभक्त असल्याचा दावा करत आपले दुकान थाटले। शहरातील काही भक्तांनी चांडोली येथे स्वखर्चाने जागा घेऊन त्याच्यासाठी शिवदत्त नावाचा आश्रम उभारला। भोंदूबाबाने अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असेच कारनामे केल्यानंतर पलायन केले आणि राजगुरुनगरमध्ये येऊन आपले कारनामे सुरू केले असल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी खेड पोलीस पुढील तपास करत असून आणखी काही महिलांनी तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे। खेड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून गवळीच्या इतर संभाव्य बळींचा शोध घेत आहे। या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून भक्तीच्या नावाखाली होणाऱ्या अशा कृत्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे। दरम्यान खेडमध्ये उघडकीस आलेले या भोंदूबाबाचे प्रकरण सुरुवातीला दडपण्याचे जोरदार प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने चाकण औद्योगिक क्षेत्रातील सॅनी इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, न्यू हॉलंड यांसह विविध कंपन्यांना गुरुवारी भेटी दिल्या। या भागातील समस्या आणि प्रश्न समजावून घेतले।
यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्यात आलेल्या या समितीतील सर्व सदस्य असलेल्या आमदारांचे स्वागत केले। समितीच्या सदस्यांनी उत्पादन प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण व कर्मचारी व्यवस्थापन यांचा आढावा घेऊन उद्योग व्यवस्थापनेबाबत चर्चा करताना स्थानिक विकास, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि नवोदित तंत्रज्ञानाचे स्वागत करण्यात आले। यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल, आमदार सुभाष देशमुख, आमदार निलेश राणे, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार वरुण सरदेसाई, आमदार रहीस शेख, आमदार हेमंत ओगले यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने एका कारवाईत 3 सराईत गुन्हेगारांना अटक केली। त्यांच्याकडून 4 देशी बनावटीच्या पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। समाधान लिंगप्पा विभूते वयवर्ष 32, आदित्य आतिश मोहिते वयवर्ष 22, अविनाश हनुमंत फलके वयवर्ष 20 असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। समाधान याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत, तर आदित्य याच्या विरोधात 4 गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी या आरोपींकडून एकूण 4 देशी बनावटीच्या पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केली। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी व त्यांच्या पथकाने केली। खेड तालुक्यात मागील 4 दिवस मुसळधार पाऊस झाला। चास तालुका खेड येथील भीमा नदी पुलावरून एक इलेक्ट्रिक स्पोर्ट बाईक दुचाकी वाहून गेली आहे। MH14 LF 6299 असे या दुचाकीचा क्रमांक आहे। संबंधित दुचाकी मिळाल्यास मोबाईल क्रमांक 901149 0061 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन दुचाकी मालक निलेश साळुंके, राहणार किवळे यांनी केले आहे। महाराष्ट्रातील संगमनेर येथे एका कीर्तन कार्यक्रमाने राजकीय वादाला तोंड फोडले आहे। आळंदी येथील कीर्तनकार संग्राम भंडारे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। याच निषेधार्थ आळंदीकरांच्या वतीने संग्राम भंडारे विरोधात माऊली मंदिरासमोर महाद्वार चौकात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। संग्राम भंडारे विरोधात गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी याबाबतचे आळंदी पोलीस स्टेशनमध्ये आळंदीकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनात सांगण्यात आले आहे की काही दिवसांपूर्वी तथाकथित संग्राम भंडारे बुवा यांनी संगमनेर येथील गुलेवाडी कीर्तनामध्ये खोटे आरोप करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला। समाजामध्ये द्वेष तयार करण्याचे काम हे तथाकथित महाराज करत आहेत। याच्या अगोदर देखील त्यांनी असे प्रकार केला असता आळंदी पोलीस स्टेशनमध्ये त्याबद्दल तक्रार केलेल्या होत्या। त्यावेळी सदर महाराजांनी जाहीर माफी देखील मागितली होती। असे असून सुद्धा अद्यापही हा बुवा लोकांना भडकवत आहे, तरी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक करावी अशी मागणी आळंदीकरांच्या वतीने करण्यात आली आहे। संग्राम भंडारे वक्तव्याबद्दल महाद्वार चौकात फ्लेक्स देखील लावण्यात आले। यावेळी डीडी भोसले पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात यांच्याबाबत चुकीची वक्तव्ये करण्यात आली। संबंधित महाराज बीजेपीचे प्रवक्ते असल्यासारखे वागतात। यापूर्वी संग्राम भंडारे यांनी आळंदीत 3-4 प्रकारे केल्या, त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली होती। त्या प्रकारांबद्दल त्याने माफी मागितली, तसे प्रकार करणार नाही असे त्यांनी लिहून दिले। संगमनेरमध्ये त्याने खोटे पुरावे गोळा केले, मात्र टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाल्याने त्याचा पर्दाफाश झाला। नंदकुमार वडगावकर, सौरभ गव्हाणे, उत्तमराव गोगावले, संदीप नायकरे आदींनी देखील यावेळी संग्राम भंडारे यांचा निषेध केला। खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व खेड पंचायत समिती अंतिम गण रचना प्रसिद्ध झाली आहे। सर्वाधिक तक्रारी खेड तालुक्यात होऊनही त्यात बदल झालेला नसल्याचा आरोप इच्छुक मंडळींकडून होत आहे। पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे। जवळपास 3 वर्षांचा खंड पडल्यानंतर ही निवडणूक होत आहे। जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांच्या नव्या रचनेवर अनेक ठिकाणी आक्षेप नोंदवले गेले आहेत। यासाठी एकूण 217 हरकती आणि सूचना दाखल झाल्यात। गट व गण रचना जिल्हाधिकारी कार्यालयाने ही प्रारूप रचना तयार करून प्रसिद्ध केली होती। त्यावर हरकती व सूचना नोंदवण्याची अंतिम मुदत 21 जुलै होती। प्राप्त हरकतींपैकी सर्वाधिक 87 हरकती खेड तालुक्यातून घेण्यात आल्या होत्या। मात्र प्रशासनाने जिल्हा परिषद गट व खेड पंचायत समिती अंतिम गण रचना प्रसिद्ध केली आहे। मागील काही वर्षात केवळ उन्हाळ्यात लोकवस्तीच्या भागात येणारी वानरे चाकणमध्ये आता नियमितपणे दिसून येत आहेत। चाकणमधील नागरिकांच्या मते हा एकच वानर या भागात सर्वत्र दिसून येत आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतोय। दिवसभर काही ठराविक भागात हा वानर दिसून येत आहे। चाकण चक्रेश्वर मंदिराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या लोकवस्तीच्या परिसरातील असलेल्या झाडाचा पाला खाऊन तो पोटाची खळगी भागवत आहे। लोकवस्तीच्या भागात काही नागरिक त्याला फळे, घरातील चपाती व अन्य अन्न पदार्थ देखील देत आहेत। चाकण लगतच्या भागातील वनसंपदा नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा वावर लोकवस्तीच्या भागात दिसून येत आहे। बिबटे, तरस, मोर, कोल्हे, हरणांचा
अजूनही चाकणलगतच्या ग्रामीण भागात मोठा वावर आहे. वन्य प्राण्यांची अन्न पाण्याच्या शोधात भटकंती सुरू असून मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव होत आहे. सर्वाधिक उपद्रव आणि दहशत बिबट्यांची आहे. संपूर्ण चाकण शहराच्या सभोवताली आणि तालुक्यातील गावागावात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. आता वानर सेना शहरात अवतरली असताना वनविभाग केवळ जनजागृतीची माकड चेष्टा करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे वनक्षेत्रात अन्न पाण्याची व्यवस्था वनविभागाने करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे. आळंदी नगर परिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार नोंदणीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता नगर परिषद हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे किंवा इतर सार्वजनिक समस्या केवळ एका क्लिकवर नोंदवता येणार असल्याची माहिती आळंदी पालिकेकडून देण्यात आली आहे. यासाठी विशेष चॅटबॉट आणि अँड्रॉइड मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. पूर्वी तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना थेट नगर परिषदेच्या कार्यालयात जावे लागत असे. मात्र नव्या उपक्रमामुळे नागरिक घर बसल्या तक्रारी नोंदवू शकतील आणि त्यावर कार्यवाहीही अधिक वेगाने होणार असल्याचं आळंदी नगर परिषद प्रशासनाने केलं आहे. आळंदी चरोली खुर्द बायपास रोड, चरोली खुर्द गावच्या हद्दीतील रोडवरून दररोज लाखो वाहने तसेच हजारो कामगार व शाळेत जाणारी मुलं, स्थानिक ग्रामस्थ यांचं जाणं येणं असतं. चरोली खुर्द गावात मोठमोठ्या सोसायट्या आहेत. पुढे त्या रोडलगतच धानोरे गाव आहे. गावात एमआयडीसी आहे. तसेच पुढे 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती मरकळ गावात एमआयडीसी आहे. या दोन्ही गावात हजारो मोठे तसेच छोटे लघु उद्योग आहेत. मात्र या रस्त्याची दयनीय परिस्थिती झालेली असून त्याकडे मागील अनेक वर्षात दुर्लक्ष झाले आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. चैतन्य संवादिनी ग्रुप, कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन व राजगुरुनगर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने राजगुरुनगर शहरातील जागोजागी पडलेल्या कचऱ्याचे ढिगारे असणाऱ्या ठिकाणी जाऊन साफसफाई, स्वच्छता करण्यात आली. तसेच त्या ठिकाणी रांगोळी काढून जनजागृती करण्यात आली. चैतन्य संवादिनी म्हणून गट आहे, त्याला राजगुरुनगर नगर महात्मा फुले नगर येथे आयुष्यमान भारत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ खेडाळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते झाला. स्थानिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खेड तालुक्याच्या युवा सेना तालुका उपाध्यक्षपदी गणेश कराळे व पूर्व विभागपदी राज एकनाथ रेटवडे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे, युवा सेना तालुका प्रमुख मृण्मय काळे आदी उपस्थित होते. खेड तालुक्यातील वर्षी भांबुरवाडी गावच्या सरपंचपदी नीता अनिल ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील भीमाशंकर देवस्थान येथील भ्रष्टाचाराच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सध्या आंदोलन सुरू आहे. यातील आंदोलकांची नेमकी भूमिका काय आहे जाणून घेऊया. मला आठवतं तसा ह्या देवस्थानमध्ये एका गँगचा वावर आहे आणि हा गँगचा वापर करून देवस्थानची मालमत्ता, पैसा, अडका, उत्पन्न याच्यामध्ये 7 घराणे 7 घराण्या प्रत्येकाने आपापल्या महिन्याप्रमाणे आपलं काम चालवायचे, सेवा करायची. त्याच्यामध्ये काय येईल ते त्या पाळीवाल्याचं असतं. आणि देवस्थानपासून 15 ते 40 किलोमीटर अंतरावर देवस्थानच्या इनाम जमिनी आहेत. त्याकरता समाज हा विखुरलेला आहे. गडद, खरोशी, शेरगाव, सुरकुंडी अशा ठिकाणी जे शिवाजी महाराजांनी यांना उपजीविका जगण्यासाठी इनाम जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे समाज एकत्र येऊ शकत नाही. आणि याच्या दहशतीमुळे लोक म्हणतात जाऊ द्या मोर्चा, काय आता आपण विनाकारण पोलीस स्टेशन आपली दखल घेणार नाही, पुढं मारहाण झाला आपल्याला कोणी काही सहकार्य करत नाही. त्याकरता 91ला सर्व समाज मिळून आम्ही कोर्टामध्ये केस दाखल केली. केसचे निकाल समाजाच्या बाजूने लागले. 94ला निकाल पूर्ण झाले. त्यानंतर सुप्रीमपर्यंत आम्हाला जावं लागलं. तरीही यांनी दहशतीखाली सगळा समाज ठेवला. याच्या समोर कोणी बोलणारा जर आला तर तो त्याला काय परिस्थिती करतो हे सगळ्यांना माहीत असल्यामुळे त्याच्या विरोधात कोणी बोलायची ताकद नाही. कारण पैसा सगळा त्याच्या हातात असतो. आणि देवस्थानची इनाकार मत नाही. ते भीमाशंकरमध्ये लूट, भीमाशंकर देवस्थानमध्ये 2000 रुपये दर्शनाला घेतले. भीमाशंकरमध्ये धक्काबुक्की झाली. भीमाशंकरमध्ये मोबाईल राहिला तो मिळलाच नाही. सततच्या बदनामीकारक बातम्या. मग देवस्थान करतं काही, देव काही मंदिराच्या बाहेर येऊन हे बाकीची कामं करतो. मग हे काम जे करतात त्याच सूत्रधारांना, ते काम लोकांना लोबाडणाऱ्या भाविकांना त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाहीत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी मी 29 पासून
इथं उपोषणाला थांबलोय आणि 29ला जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना त्याबाबत नोटीस दिली, पण मला माझी कारवाई माझ्या समोर झाली पाहिजे हे बारीक बाब नाहीये. मी मंत्रालयाचं उंबरठं झिजवलं, पाहिजे त्या अधिकाऱ्यापर्यंत गेलोय, एकही असं खातं मी ठेवलं नाही का त्या खात्याला हे निवेदन गेलं नाही. 91पासूनचा लढा आहे हा, आज नवीन नाही. तरी एवढ्या मोठ्या देवस्थानमध्ये एवढा भ्रष्टाचार खपवला जातो. मग यंदा पाठशी घालणारे कोण? मग याचा शोध का घेत नाही? एंटी करप्शन दुनियादारी बायकोचा धरला याच्यामध्ये येतात, ती लेटर तिथंच खाली दाबली जातात, ती वरिष्ठ अधिकाऱ्यापोत जाऊन देत नाहीत. आता ही ट्रस्टचा जो काही पंचवार्षिक विश्वस्ताची नेमणूक झाली विश्वस्त मंडळाची, त्याच्यामध्ये काही घरणे अशी आहेत का त्यांनी दिलेल्या विश्वासाला एकही मत नाही. 99% त्याच्या विरोधात समाज असणारा तरी त्याला तो विश्वास करतो. फक्त ही लुटमार हिला त्याच्या बाजूने बोलणारे, त्याला पाठशी घालणारे, ह्या सर्वांसाठी यांचा हा ट्रस्ट बनवला जातो. मी आताही दाखवून देतो का एक माझ्या स्वतःच्या घरातला व्यक्ती त्यांनी जो ट्रस्टीला दिलेला आहे आज, त्याला त्याचं स्वतःची बायको पोर सोडून अख्ख्या भावकेमध्ये एकही मत नाही. मग एवढा भ्रष्टाचार बायकीचा चालतो. तर माझ्या समोर फक्त एवढंच आहे, याचा सगळी चौकशी होऊन हे उत्पन्न नेमकी किती, हे समाजाला जातं किती आणि हे कोणाच्या घरात किती जात आहे. माझ्या निवेदनामध्ये मी स्पष्ट लिहिलेले, मला अधिकाऱ्याचा चौकशी अहवाल नाही पाहिजे. अधिकाऱ्याने मला सोबत न्यायचे, अधिकारी चौकशी करून येणार म्हणणार का त्याच्यामध्ये काही दोष आढळला नाही. मग दोष कसे आहेत, कोण आहेत, मी दाखवून देतो ना. तुम्ही मला का समजा येत नाही? माझ्यावर हल्ला झाला 2 वेळा आता ह्या वर्षात. मग तिथं सीसीटीव्ही त्या टायमाला बरोबर होती. मग ते सीसीटीव्ही त्या टायमालाच बंद का केले? माझ्याबरोबर जे बाकीचे लोक होते ते मी आता गुपित फोडणार नाही. ते लोक तुम्हाला एकदा समोर चौकशीला घेतल्यानंतर लोक सांगतील ना हल्ला कसा झाला, त्या ठिकाणी कोण माणसं होती, काय होती. मला यांनी अपंग बनवलंय, मला जिथं अपंग बनवलंय तिथं मी याची पूर्ण चौकशी आणि याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माझं उपोषण मी माघार घेणार नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.